नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स काय असतो हे पाहणार आहोत. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट ऑफ मेथड काय असतं हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर कुणाला ॲडजॉइंट ऑफ मेथड माहिती नसेल तर त्यांनी अगोदरचा व्हिडिओ पाहावा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडजॉइंट ऑफ मेथड काय असतं हे मिळून जाईल. आता आज आपण इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड हे पाहणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे A इनव्हर्स इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. इनव्हर्स काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. A इनव्हर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट A. हा इनव्हर्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. तर इनव्हर्स काढण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक असणार आहेत? एक, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट माहिती पाहिजे आणि दुसरं म्हणजे ॲडजॉइंट ऑफ ए, म्हणजे त्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण एक सोपा प्रॉब्लेम घेऊया. मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 2 3 2 4 5 3 5 6 हा मॅट्रिक्स ए दिलेला आहे. तर आता ए इनव्हर्स करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. चला तर मग डिटर्मिनंट ए काढूया. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 1 इंटू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 इंटू 6 मायनस 5 इंटू 5 मायनस 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 6 मायनस 5 इंटू 3 प्लस 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम 3 2 इंटू 5 मायनस 3 इंटू 4. डिटर्मिनंट ए इक्वल टू 1 इंटू 6 चौक 24 5 5 25 मायनस 2 6 दुनी 12 मायनस 5 त्रिक 15 प्लस 3 5 दुनी 10 मायनस 4 त्रिकोण 12. हा सॉल्व करू आपण. मायनस 1. डिटर्मिनंट आला मायनस 1. आता आपल्याला ॲडजॉइंट ए माहिती असणं आवश्यक आहे. तर ॲडजॉइंट ए इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. ॲडजॉइंट एचा फॉर्म्युला आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. जो मॅट्रिक्स दिलेला असतो याचा ट्रान्सपोज घ्यायचा असतो. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय आहे? तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला कोफॅक्टरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आणि त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचं रूपांतर ट्रान्सपोज मॅट्रिक्समध्ये करायचं. म्हणजे जो दिलेला मॅट्रिक्स आहे ए हा पहिल्यांदा C11 कोफॅक्टरमध्ये काढून घेऊया. C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33 आणि हा जो मॅट्रिक्स कोफॅक्टरच्या फॉर्ममध्ये व्यक्त केलेला आहे याचं ट्रान्सपोज करायचं म्हणजेच ॲडजॉइंट ए आपल्याला मिळून जाईल. आता इथे आपल्याला C11 काय असतं, C12 C13 काय असतं हे फाइंड आउट करावं लागेल. चला तर मग फाइंड आउट करू. C11 इक्वल टू याचा
फॉर्म्युला आहे -1 + 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला, यांचं साइन चौक 24. तर एलिमेंट्स कोणते मिळतील फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतल्यानंतर? हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 5 5 6. तर यांचा डिटर्मिनंट असणार आहे 4 × 6 - 5 × 5. -1/2 साइन चौक 24 5 5 25 -1^2 1 × 24 - 25 -1. तर C11 आला -1. तसेच C12 काढूयात. -1^1 + 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. एलिमेंट असतात 2 5 3 6. 2 × 6 12, 5 × 3 15, -3 × -1. याचा आन्सर येईल 3. तर C13 -1^1 + 3 फर्स्ट रो थर्ड कॉलम. 2 × 5 10 -4 × 3 12 -2. C21 -1^2 + 1 second row first column. 2 × 6 12, 5 × 3 15, -3 × -1 3. C22 -1^2 + 2 second row second column. एलिमेंट असतात 1 6 3 3. So 1 × 6 6, 3 × 3 9 -3. C23 -1^2 2 + 3 second row third column. 1 × 5 5, 3 × 2 6 -1 × -1 +1. C31 -1^3 + 1 third row first column. 2 × 5 10, 4 × 3 -12. हे -2 आलं. C3 × 2 -1^3 + 2 third row second column. 1 × 5 5, 2 × 3 -6. हे -1 × -1 +1. आता काढायचे C33 -1^3 + 3. हा थर्ड रो सिलेक्ट केला, थर्ड कॉलम सिलेक्ट केला. 4 × 1 4,
2 into 2 4. आन्सर येईल 0. आता जे काढलेले कोफॅक्टर्स आहेत यांच्या व्हॅल्यू मॅट्रिक्स ए मध्ये पुटअप करूया. मॅट्रिक्स ए C11 याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण -1. C12 याची व्हॅल्यू काढली आहे 3. C13 याची व्हॅल्यू आहे -2. तसंच C21 ची व्हॅल्यू आहे 3. C22 ची व्हॅल्यू आहे -3. C23 याची व्हॅल्यू आहे 1. C31 ची व्हॅल्यू आहे -2. C32 ची व्हॅल्यू आहे 1. C33 ची व्हॅल्यू आहे 0. आता काय करायचं आहे, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ ए. ट्रान्सपोज ऑफ ए काय येईल, -1 3 आणि -2 यांना उभं लिहायचं आहे. -1 3 -2. 3 -3 1 हे रो वाईज लिहिलेलं आहे, याला कॉलम वाईज लिहू. 3 -3 1. आता आहे -2 1 0, याला कॉलम वाईज लिहा. -2 1 0. हा झाला ॲडजॉइंट ऑफ ए. A inverse is equal to 1 by determinant A into adjoint A. हा फॉर्म्युला आहे. 1 by determinant of A आपण काढलेला आहे 1 by -1 आणि adjoint A आत्ताच काढलेला आहे -1 3 -2 3 -3 1 -2 1 0. हे मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय करा. -1 into 1 1 -1 into 3 -3 -1 into -2 2 -1 into 3 -3 -1 into -3 3 -1 into -1 -1 -1 into -2 2 -1 into 1 -1 -1 into 0 0. तर हे असेल इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. तर हे ए इनव्हर्स काढण्याची ही पद्धत आहे बाय ॲडजॉइंट मेथड. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण पाहणार आहोत सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. solution of simultaneous equation by matrix inversion method. Solution of simultaneous equations by matrix inversion method म्हणजे काय, मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडचा वापर करून एक्स वाय झेड याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच काय असतं, सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. तर समजा एक मॅट्रिक्स आहे y1 y2 up to yn equal to
A11, A12 up to A1n, A21, A22 up to A2n, AN1, AN2, ANN, X1, X2 up to Xn. हे रिप्रेझेंटेशन आहे सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ मॅट्रिक्सचं. याच्यामध्ये y इक्वल टू मॅट्रिक्स A इंटू x या फॉर्ममध्ये असतं. याच्यामध्ये x काढावं लागतं आपल्याला. x इज इक्वल टू A इनव्हर्स इंटू y. y इक्वल टू मॅट्रिक्स A इंटू x. A चा इनव्हर्स घेतला, A इनव्हर्स इंटू y इक्वल टू x. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागते. याच्यावरचा एक सोपा प्रॉब्लेम आहे, तो घेऊया आपण. 1 3 3 1 4 4 1 3 4 x y z या व्हॅल्यू काढायच्या आहेत. इक्वल टू 12 15 30. दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो AX इक्वल टू y या फॉर्ममध्ये आहे. आपल्याला x काढायचा आहे, x y z च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. A म्हणजेच मॅट्रिक्स A, x म्हणजे x y z म्हणजे व्हेरिएबल्स असतात हे, इक्वल टू y. y ची व्हॅल्यू दिलेली असते इकडे. याच्यामध्ये आपल्याला x फाइंड आउट करावं लागतं. x इक्वल टू A इनव्हर्स y. तर आपल्याला A इनव्हर्स काढावं लागतं अगोदर. काढलेला जो A इनव्हर्स असेल त्याला y ने मल्टिप्लाय करावं लागतं आणि आपल्याला x y z च्या व्हॅल्यू मिळतात. तर A इनव्हर्स काढण्यासाठी पुन्हा तीच पद्धत वापरायची आहे. A इनव्हर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉइंट A. हा फॉर्म्युला आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स आणि ॲडजॉइंट A याच्यासाठी व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर पहा. तुम्हाला डिटर्मिनंट आणि ॲडजॉइंट A कसं काढायचं हे माहिती होईल. फक्त ॲडिशनल आपल्याला अभ्यासायचं आहे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे एक्स वाय झेड याची व्हॅल्यू काय येते. तर एक्स वाय झेडची व्हॅल्यू ही इनव्हर्स मॅट्रिक्सने फाइंड आउट केली जाते. आता आपल्याला इथे काय काढावं लागेल, दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढावं लागेल, याचा ॲडजॉइंट घ्यावं लागेल आणि त्याला 12 15 आणि 13 या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागेल. चला तर मग फाइंड आउट करूया. डिटर्मिनंट A इक्वल टू 1 3 3 1 4 4 1 3 4. याचा डिटर्मिनंट आहे 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतला, 4 चौक 16 4 त्रिकोण 12 -3 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 4 4
-4 plus 3 first row third column 3 into 1 3 minus 4 याचे डिटर्मिनंट येईल 1. आता आपल्याला कोफॅक्टर काढावं लागेल. C11 -1 raised to 1 plus 1 16 first row first column 4 into 4 16 4 into 3 12 4 आला. C12 काढा -1 raised to 1 plus 2 first row second column 4 into 1 4 minus 4 हा आला 0. C13 काढा C13 equal to -1 raised to 1 plus 3 first row second column 3 into 1 3 minus 4 minus 1. ठीक है. second row first column -1 raised to 2 plus 1 हा second row first column 4 into 3 12 3 into 3 9 minus 3. C22 -1 raised to 2 plus 2 second row second column 4 minus 3 1 second row third column -1 raised to 2 plus 3 हा second row third column 3 into 1 3 minus 3 0. C31 -1 raised to 3 plus 1 हा third row first column 4 into 3 12 minus 12 0. C32 -1 raised to 3 plus 2 हा third row second column 4 into 1 4 1 into 3 3 minus 1 कारण -1 to the power 5 हे -1 असेल. 3 3 C33 -1 raised to 3 plus 3 हा third row third column 4 into 1 4 minus 3 into 1 3 याचा आन्सर येईल 1. आले जे व्हॅल्यू आहेत C1 याचे मॅट्रिक्स मध्ये आपण ठेवूयात व्हॅल्यू 4 0 1 -3 1 0 0 -1 1. ठीक आहे. तर A इनव्हर्स असेल ॲडजॉइंट A असणार आहे 4 0 1 -3 1 0 0 -1 1 4 0 1 4 0 1 हे व्हर्टिकल लिहिलेलं आहे. -3 1 0 हे व्हर्टिकल लिहिलेलं आहे. 0 -1 1 हे व्हर्टिकल लिहिलेलं आहे. A इनव्हर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट A इंटू ॲडजॉइंट A. डिटर्मिनंट ऑफ A 1 आहे. ॲडजॉइंट A 4 -3 0 0 1 -1 1 0 1 हा काढला A इनव्हर्स. आता ॲडिशनल आहे X Y Z याचे व्हॅल्यू फाइंड आउट करणार. तर ह्या व्हॅल्यू असतात X Y Z इक्वल टू मॅट्रिक्स इनवर्स 4 -3 0 0 1 -1 1 0 1 into 12 15 13. तर हे आपण सॉल्व करू. मॅट्रिक्स बार चौक 48
15 त्रिक 45 मायनस 45, 13 गुणिले 0 0, पुन्हा 12 गुणिले 0 0, 15 गुणिले 1 1, यांची बेरीज करायची आहे, मायनस 1 इंटू 13 मायनस 13, 12 गुणिले 1 12, 0 गुणिले 15 0, 1 गुणिले 13 13, याचा आन्सर येईल 3 2 1. तर एक्स वाय झेड या व्हॅल्यू असतील. एक्सची व्हॅल्यू आली 3, वायची व्हॅल्यू आली 2, झेडची व्हॅल्यू आली 1. याला म्हणायचं सोल्यूशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथड. पुढच्या लेक्चरला आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ आणि तो सॉल्व्ह करू. थँक्यू.